सध्या क्रेज चालू आहे महावतार नरसिम्हा मूवीची, तर आम्ही सुद्धा प्लॅन केला आणि गेलो हा मूवी बघण्यासाठी। तर मस्त पाऊस चालू होता आणि संध्याकाळचा आमचा शो होता। तर आम्ही इथे पोचलो आणि इथे समोरच आमचा सिद्धी वेट करत होती आणि ही यज्ञा जाऊन तिला अशी भेटली की किती वर्षांनी भेटली आहे। सो फायनली आम्ही सर्व खूप एक्साइटेड होतो मूवी बघण्यासाठी। तर एंट्री करून आम्ही गेलेलो आहे थिएटरमध्ये। तिथे आम्हाला 3D ग्लासेस दिलेले आहे कारण मूवी होता 3D मध्ये। सो खूप एक्साइटेड होतो आम्ही आणि ग्लासेस लावलेले आहेत आणि इथे मूवी स्टार्ट झालेला होता। भक्त प्रल्हाद आणि हिरण्यकश्यप यांची एक पौराणिक कथा आपल्याला माहीतच आहे, सर्वांना आपण ऐकलेली आहे। पण हे ॲनिमेशन मूवीमध्ये बघण्यात एक वेगळाच अनुभव येतो। विष्णूंच्या वराह रूपापासून ते भक्त प्रल्हादांचा जन्म आणि त्यांची जी भक्ती विष्णूंची करत होते ती बघताना एक वेगळाच असा आनंद वाटत होता। ती भक्ती, ते नामस्मरण खरंच एक वेगळाच अनुभव देऊन जात होता। तर इथे इंटरवल झाला होता आणि इंटरवल नंतरचा जो पार्ट होता तो खरंच अंगावर काटा आणणारा होता। तर इथे हे होलिका जी म्हणजे भक्त प्रल्हादांना मारण्याचा जो प्रयत्न चालू होता हिरण्यकश्यपचा आपल्या स्वतःच्या मुलाला, त्याच्याबद्दल जी घृणा होती ती ह्याच्यामध्ये दिसत होती। आणि नंतर विष्णूने जे भक्त प्रल्हादांना दर्शन दिलं आणि जो एक नरसिंहा अवताराची जी एंट्री दाखवलेली आहे, खरंच गूज बम आणण्यासारखे अंगावर काटा आला। तर खरंच हा मूवी लहानांना आपली हिस्ट्री दाखवण्यासाठी खरंच उत्तम आहे। हा ॲनिमेटेड मूवी आहे पण बघताना असं वाटणारच नाही की तुम्ही ॲनिमेशन बघतायत। खरंच जे कॅरेक्टर होते ते असं वाटतंय की रिअल आहेत आणि आपण रिअल बघतोय। तर इथे मूवी संपला होता पण जी भक्त प्रल्हादांची विष्णूंप्रती भक्ती दाखवलेली आणि जी भक्ती त्यांनी केलेली होती ती बघून खरंच डोळ्यात पाणी आलं। भक्तीमध्ये खूप शक्ती आहे, तर याचंच उदाहरण म्हणजे भक्त प्रल्हाद। सो ते आम्ही आज पाहिले आणि खरंच डोळे भरून आले। आणि मूवी इथे संपलेला आहे। स्वतः आम्ही बाहेर आलेलो आहे पेटपूजा करायला। तर भेटूया आता आपण पुढच्या व्लॉगमध्ये। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका।